साहेब स्वतः पत्रक पाठवणार आहेत की कोणतं कार्य करायचं आहे का। महिन्यातनं एकदा त्यांची उमेदवारांना सांगून द्या की आमची कामं अडलेली आहेत, जर ती झाली नाही तर पुढच्या 5 वर्षात लाटणीने मारू तुम्हाला। मतदारांनो, विभाग प्रमुख 5 विभाग प्रमुख झाले। सुदाम मंडलिक, विनोद खोपकर, चंद्र विशाखा राऊत आमदार होते, त्यांची तिकीट कापली गेली आणि सदा सरवणकर यांना देण्यात आली। मी आमदार विशाखा राऊत यांच्या सोबत सतत काम करत होतो, सर्व या विभागात माहिती होतं। इथेच काय, प्रभादेवी काय, दादर काय, सगळीकडे कामकाज करत होतो। त्यांच्या घरामध्ये माझ्यावरती एवढा विश्वास होता आणि एवढं प्रेम होतं की एक भावाप्रमाणे। परंतु संघटनेने सदा सरवणकर यांना तिकीट दिली म्हणून मी संघटनेचं कामकाज माझ्या पवित्र मंदिरामधून त्यांना नाचून मी सदा सरवणकरांचं कामकाज करायला गेलो। परंतु सदा सरवणकर यांनी 2 वर्ष सतत मला फिरवलं, कामकाज करून घेतलं। आणि समोरचं कोण पत्र देतोय मला शाखा प्रमुख नको, तर सदा सरवणकर म्हणतात अरे मी आहे, तुला काय करायचं। अरे मी नाही आहे का त्यांचा लायक? जर मी लायक नसतो तर एवढी जनता आली नसती। हे संवर्धनशी सर यांच्या गेल्या 5 वर्षांपूर्वी वाढदिवसाला ह्याच महिला वगैरे माझे कार्यकर्ते होते, त्यांनी माझ्यासोबत सरांच्या बिल्डिंग खाली गेलो, माझं अर्ज दिलं होतं। सरांनी सांगितलं अशोक पहिला तू शाखा प्रमुख बन, पुढच्या टाइमला आपण तिकीट तुला देऊ। मधुकर कछवे शाखा प्रमुख, त्यांना तिकीट देण्यात आली। पेपर डिक्लेअर झालं, दुसऱ्या दिवशी सामना प्रेसमध्ये मधुकर कछवे शाखा प्रमुखचं नाव आलं। परंतु संघटनेने त्यांचा विचार केला नाही। त्याच्यात उद्धव ठाकरे साहेबांचं मत नाही, बाळासाहेबांची चुकी नाहीये। तेव्हा राज ठाकरे बी आपल्यामध्ये होते, राज ठाकरेंची नाही आहे चुकी। हे फक्त बाजूनी सांगणार, गप्पा गोष्टी करून हा नको तो नको। अहो यांचं जर मी कामकाज नाही केलं, मला जर पद दिलं असतं, ह्यांच्या फटाक्याने बँड बाजा कोण वाजवणार? माणसाने सण करायची शक्ती असते। तरी मी 2 वेळा शाखा प्रमुख पेपरमध्ये नाव पाठवण्यात आलं। अक्षरशः सदा सरवणकरांनी विरोध केला मला, हा नको, कारण आमदार विशाखा राऊत यांचा मनुष्य। एवढा तर विचार करा बाबा, आपल्या जवळचा मनुष्य आहे, कोकणातला आहे, गावातला आहे, कधीच नाही। अशोक कुठे आहे? ये बस गाडी। अरे माझं काम धंदा सोडून मी यांच्या पाठी किती फिरायचे। मग 8-9 महिने झाले मी त्यांची सोबत सोडली। सरवणकर साहेबांनी शब्द दिला होता, अहो जेव्हा पक्ष अडचणीत आलं तेव्हा कुणाची माईबापाची होल्डिंग लावायची हिंमत नव्हती, जो तो आपल्या घरात पळत होता। अशोक केळकरनीच होल्डिंग लावले प्रत्येक विभागात, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये। गणपती उत्सव असू दे, देवी असू दे, नवरात्र असू दे, मी स्पोर्ट्समॅन असला म्हणून प्रत्येक मंडळाला, प्रत्येक मित्रांना आणि जे खेळाडू आहेत त्यांना मी ट्रॅक सूट काय ना काय देत असतो, टी शर्ट। का? मी कुणाकडनं 10 रुपये मागितलेले नाही आणि घेतलेले नाही। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। हा जो साधा सैनिक, साधा कार्यकर्ता एवढा त्रास सहन करू शकतो। जेव्हा उमेदवारीला राहिल्या तेव्हा त्यांच्याकडे तिकीट म्हणजे प्रचार करण्यासाठी बी पैसे नव्हते हो, अशोक केळकरनी दिले होते। लबाडी करून 1 रुपया घेतलेला नाहीये। कुणी जर घेतला असेल इथे यायचं आणि सांगायचं, अहो मी आता अपक्ष उमेदवार राहिलो, माझे मित्र तर एवढे मोठे धंदेवाले आहेत, मी धंदेवाला आहे, जे स्वतःहून बोलत होते मदत काय पाहिजे, मी म्हटलं नको, मुळीच नको। जर जनता आहे, जसं पुण्याला 1-1 रुपया काढून
मतपेटीमध्ये टाकून उमेदवारी लढवली. अहो खर्च किती आहे? 1,35,000 गव्हर्नमेंट खर्च. आपण सरकारी खर्च एवढा खर्च करू शकत नाही का? मग लोकांची मदत